हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 5 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये सखीने सरकारची जिरवली आहे. आजपर्यंत आपण अनेकदा पाहिलंय की कान्हाने सरकारची जिरवली, मग सरकारने सखीची जिरवली. पण आज पहिल्यांदाच असं घडलंय की सखी ही सरकारला पुरून उरली आहे. सखीला नोकरी मिळाली आणि कान्हाने सखी सदन चाळीत मोठं सेलिब्रेशन ठेवलं होतं. चाळीतले सगळे लोक खुश होते आणि सखी सगळ्यांना पेढे वाटत होती. पण त्याच वेळेस सरकार तेथे पोहोचली आणि सखीला डिवसलं. तू कबीरच्याच कंपनीत नोकरीला लागलीस, तू स्वाभिमानी नाहीये, तू लाचार आहे असं ती म्हणाली. तू भिकारी आहेस, काय तुझ्याकडे? पण सखीने सरकारला एकानंतर एक तोडीस उत्तर दिलं आणि सरकारला ठणकावून सांगितलं, आज मेरे पास सब कुछ है. सरकार, तुझ्याकडे काही नाहीये आणि ही राघव आणि तेजस्वी कामतची मुलगी एक दिवस तुला पुरून उरेल. माझ्या बापाचं सगळं मी परत मिळवणार. त्यामुळे सरकारला जबर धक्का बसलाय. चाळीतल्या सगळ्या लोकांनी सुद्धा सखीसाठी टाळ्या वाजवला. सरकारचा चांगलाच अपमान झाला. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कान्हा एका टपरीवर बसून चहा पित असतो आणि त्याच वेळेस गौतम चक्क वेदूला घेऊन तेथे येतो आणि वेदू ही कान्हाला बॉस अशी हाक मारते. कान्हाला जबर धक्काच बसतो की वेदू आणि गौतम काका दोघे एकत्र आणि त्यात वेदू गौतम समोर मला चक्क बॉस म्हणतीये. आणि कान्हा उभा राहतो आणि म्हणतो, अगं वेदू, बॉस वगैरे काय म्हणतीयेस? तर ती काही बोलणार एवढ्यात गौतम हा कान्हाला सांगतो, कान्हा, मला सगळं कळलंय की वेदू तुझ्यासाठी काम करते. कान्हाला जबर धक्काच बसतो. कान्हा वेदूकडे रागारागाने पाहतो. वेदू घाबरलेली असते आणि गौतम म्हणतो, कान्हा प्लीज वेदूवर चिडू नकोस, ओढू नकोस. यात तिची काही चूक नाहीये. तिने मला सगळं सांगितलं कारण मला सगळं सत्य आपोआपच कळलं. जेव्हा ती तुझ्याशी फोनवर बोलत होती तेव्हा मी अचानक तेथे आलो आणि तिचं आणि तुझं बोलणं ऐकलं. मग मी तिला सगळं विचारलं आणि तिने मला सगळं सांगितलं. त्यामुळे तू तिच्यावर चिडू नकोस. तर कान्हा म्हणतो, काका सॉरी, मी तुम्हाला सांगणारच होतो की वेदू माझ्यासाठी काम करते. तर गौतम म्हणतो, अरे नाही नाही, तू उगाचच सॉरी वगैरे म्हणू नको. तुझी यात काहीच चूक नाही आहे. उलट तू जे काही केलंस ना ते सखीच्या भल्यासाठीच केलं हे मला माहिती आहे. वेदूनेच तुला सांगितलं होतं ना की सरकार सखीला खिरीतून विष देणार आहे. कान्हा सांगतो, हो, मी वेदूला घरात त्यासाठीच प्लांट केलं होतं की वेदूने घरात असावं आणि मग मला घरातील सगळी बित्तम बातमी द्यावी. कारण मला माहीत होतं सरकार ही सखीच्या जीवावर उठली आहे. सखीबरोबर कधीही घातपात होऊ शकतो. त्यामुळे मला असा एखादा माणूस घरात हवा होता जो मला प्रत्येक क्षणाची बातमी देईल. गौतम म्हणतो, खरंच कान्हा, खूप हुशार आहेस तू. आणि मग कान्हा हा वेदूला विचारतो, काय वेदू, मग घरातली कामं जमताय का? तर वेदू हसू लागते आणि म्हणते, बॉस, आत्ता कुठे मला सवय झाली आहे. नाहीतर तुम्ही माझ्या आईला विचारा, मी घरातसुद्धा काही काम करत नाही आणि येथे सगळी काम करते. पण आता नोकराचं बेरिंग पकडले ना तर जमतंय सगळं. गौतम आणि कान्हा हसू लागतात. तेवढ्यात गौतम या दोघांसाठी चहा मागून घेतो. वेदू, गौतम, कान्हा हे तिघे चिअर्स करतात, चहा घेत असतात. आणि मग गौतम हा कान्हाला म्हणतो, कान्हा, तुला खरं सांगू का, कधीकधी मला असं वाटतं की तू जे काही सांगतो ना ते खोटं आहे. तुझा खरा चेहरा काहीतरी वेगळाच आहे. कान्हाला धक्काच बसतो. गौतम म्हणतो, म्हणजे चांगल्या अर्थाने सांगतोय मी. म्हणजे तू सखीच्या आयुष्यात तिच्या पैशांसाठी आला, तिच्या संपत्तीसाठी आला, यावर माझा विश्वास बसत नाही. नक्कीच तुझं काहीतरी वेगळं उद्दिष्ट होतं. सांग बरं काय? तर कान्हा म्हणतो, काका, आत्ता नाही, आता ती योग्य वेळ नाही आहे. काही सिक्रेट राहिलेलीच बरी. आणि जेव्हा वेळ येईल ना तेव्हा सगळ्यांना कळणारच आहे ना, तेव्हा तुम्हालासुद्धा कळेल. जाऊ दे ना, आपण कशाला एवढ्या सिरियस गोष्टींवर बोलतोय? आज खूप आनंदाचा दिवस आहे, त्याबद्दल बोलूया. तर हे दोघे विचारतात, कोणता आनंदाचा दिवस? कान्हा सांगतो, शेवटी सखीने माझ्या कंपनीत नोकरी स्वीकारली आहे. हे ऐकून या दोघांना खूप आनंद होतो. तर वेदू विचारते, पण बॉस, आज एवढा आनंदाचा दिवस आहे, मग तुम्ही सखी मॅडमसाठी काही स्पेशल केलं की नाही? कारण तुम्ही नेहमीच त्यांना सरप्राईज देता. तर कान्हा सांगतो, केलंय ना, सोडतो की काय. आज सखीची रिक्षा ही सखी सदन चाळीत येताच तिला खूप सुंदर सरप्राईज मिळेल. हे ऐकून वेदू आणि गौतमला सुद्धा आनंद होतो. कान्हा खुश असतो. आणि मग थोड्या वेळात
सखीची रिक्षा सखी सदन चाळीत येते तर संपूर्ण चाळीत अंधार झालेला असतो. सखी रिक्षातून खाली उतरते आणि विचार करते, आज काय दोन्ही फेज गेले की काय, संपूर्ण चाळीत अंधार झालाय. आणि त्याच वेळेस दिवे लागतात. संपूर्ण चाळ ही प्रकाशाने लख्ख उजळून निघते आणि सखीला दिसतं की संपूर्ण चाळीत सजावट केली आहे, लाइटिंग केली आहे आणि सखीच्या समोर चक्क तिचं एक पोस्टर असतं. हे पाहून सखीला आश्चर्याचा धक्काच बसतो. या पोस्टरच्या एका हातामध्ये कुकर असतो, दुसऱ्या हातामध्ये लॅपटॉप असतो आणि हे पाहून सखी खूप खुश होते. आणि तेवढ्यात चाळीतली सगळी माणसं कॉंग्रॅच्युलेशन्स अँड सेलिब्रेशन्स असं म्हणत म्हणत गाणं गात गात पुढे येतात आणि सखीच्या चारही बाजूने डान्स करू लागतात. त्यामुळे सखीला खूप आनंद होतो. दाभडे मावशी सखी समोर येते, सखीला ओवाळते, तिचं औक्षण करते. किरण, चाळीतल्या सगळ्या बायका, जान्हवी सगळे खूप खुश असतात. दाभडे मावशी म्हणते, सखी तुझं खूप खूप अभिनंदन, शेवटी तू नोकरी मिळवलीच. सखीला खूप आनंद होतो. चाळीतले सगळे लोक सखीचं अभिनंदन करतात आणि मग सखी विचारते, एवढं सगळं कुणी केलं? तेवढ्यात चाळीतले लोक सांगतात, नाही नाही, हे सगळं आम्हीच केलंय, आम्ही कशाला सांगू, आम्हाला सगळं कान्हाने करायला सांगितलंय. आणि सानप काका सगळं सांगून टाकतात. सानप काका म्हणतात, मी तुला नाही सांगणार की हे लाईट सगळं डेकोरेशन मला कान्हाने करायला सांगितलं, पण मी त्याला काही करू दिलं नाही, मी माझंच केलं. आणि तुझा तो पोस्टर आहे ना, तो सुद्धा कान्हानेच आणून दिला, तो मला म्हटला लावा, मग मी माझा लावला, त्याला काही हात लावू दिलाच नाही. जान्हवी आणि किरण खूप चिडतात की हे सखीला सांगायचं नव्हतं. तर सानप काका म्हणतात, अरे तुम्ही थांबा रे, मला सांगू द्या, त्याने मला या फुलांच्या माळा लावायला सांगितल्या, पण मी सुद्धा त्या स्वतःच लावल्या, त्याला काही लावू दिल्या नाही. सखी ही हसू लागते आणि म्हणते, सानप काका कळलं बरं का मला, हे सगळं कुणी केलंय, कान्हाने केलंय हेच समजलंय मला. आणि सगळेजण हसू लागतात. दाभडे मावशी विचारते, सखी तुला राग तर नाही आला ना? सखी म्हणते, आलाय मला राग, पण मी चिडणार नाहीये, कारण आज खूप आनंदाचा दिवस आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आनंदावर मी विरजण टाकणार नाही, त्यामुळे आज कबीरला माफी. चाळीतल्या सगळ्या लोकांना खूप आनंद होतो आणि मग सखी एक एक करून दाभडे मावशीला पेढा भरवते, चाळीतल्या सगळ्या लोकांना पेढा देते, किरणला पेढा देते, जान्हवीला पेढा भरवते. आणि सखी ही जान्हवीपासून पुढे जाते तेवढ्यात तिच्यासमोर उभी असते सरकार. सरकारला पाहून चाळीतल्या सगळ्या लोकांना मोठा धक्काच बसतो, पण सखी घाबरलेली नसते. सरकारला पाहून दाभडे मावशी ही घरात जाऊ लागते, तर सखी तिला थांबवते आणि विचारते, काय झालं दाभडे मावशी? सरकारला घाबरण्याची काही गरज नाहीये, कारण आता या चाळीवर सुद्धा सरकारचा हक्क नाहीये आणि कुणाच्या मनात यांची भीतीसुद्धा राहिलेली नाहीये. सरकार खूप चिडते आणि म्हणते, अरे वा सखी, फक्त एक नोकरी का मिळाली, तुझा कॉन्फिडन्स तर खूप वाढला, नाहीतर कालपर्यंत माझ्यासमोर मान वर करून बोलण्याची तुझी हिंमत नव्हती आणि आज चक्क माझ्याशी तोंड लावतीये, माझ्याशी बोलण्याची हिंमत करतीये. चाळीतले सगळे घाबरलेले असतात, पण सखीमध्ये फुल कॉन्फिडन्स असतो. सखी चिडून म्हणते, तुम्हाला काय घाबरायचं, कारण तुम्ही मला माझ्या घराबाहेर काढलं, माझी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली, माझ्या आईला मारलं, माझ्या बाबांना मारलं. तुम्ही घाबरायला पाहिजे, कारण ही सगळी पापं तुम्ही केली आहेत. मी का घाबरणार तुम्हाला? मी तुम्हाला घाबरत नाही, कारण मी स्वतःच्या बळावर नोकरी मिळवली आहे आणि राघव कामतची ही मुलगी स्वाभिमानी आहे, एवढं लक्षात ठेवा. सरकार खूप चिडते, चाळीतल्या सगळ्या लोकांकडे पाहते आणि म्हणते, मला हे कळत नाहीये की तुम्ही सगळे लोक बिंडोक होता, मूर्ख होता, बावळट होता, पण अजूनसुद्धा तसेच आहात का? चाळीतल्या लोकांना खूप राग येतो. सरकार म्हणते, सखीला नोकरी मिळाली ना, मग तुम्ही सगळे कशाला सेलिब्रेट करा येताय? तुमचा काय संबंध? सखी पैसे कमवणार, सखी मजा करणार, त्यात तुमचा काय फायदा? चाळीतलं कुणीच काही बोलत नाही. सरकार म्हणते, सखी कसं आहे ना, हे सगळे लोक बिंडोक आहेत. सखी चिडून म्हणते, हे सगळे लोक बिंडोक नाही आहेत, तर स्वाभिमानी आहेत माझ्यासारखे. सरकार म्हणते, स्वाभिमानी? काय बोललीस तू? स्वाभिमानी? आणि सरकार चक्क खुदू हसू लागते. सखीला काही कळतच नाही. सरकार म्हणते, स्वाभिमानी या शब्दाचा अर्थ तरी तुला कळतो का? म्हणजे ज्या कबीरने फसवून तुझ्याशी लग्न केलं, स्वतःची ओळख लपवली, त्याच कबीरच्या कंपनीत तुला नोकरी मिळाली आणि तू स्वतःला स्वाभिमानी म्हणतीयेस. सखी ही फुल कॉन्फिडन्समध्ये असते. चाळीतले लोक मात्र घाबरलेले असतात. सरकार या सगळ्यांना म्हणते, मला काय वाटतं,
आपण सगळ्यांनी ना सखीसाठी टाळ्या वाजवायला हव्या, परंतु चाळीतलं कुणीच टाळ्या वाजवत नाही. सरकार म्हणते ठीक आहे, मी वाजवते टाळ्या, आणि सरकार ही सखीसाठी टाळ्या वाजवते. सखी ही सरकारला विचारते, सरकार खरंच तुमचं आहे ना नवल करायला हवं. मला या मुंबईत कोठेच नोकरी मिळू नये म्हणून तुम्ही प्रयत्न केले. तुम्ही मुंबईतल्या सगळ्या कंपनी मालकांना बोलवून घेतलं, त्यांना माझ्याविरुद्ध भडकून दिलं. त्यामुळे कुणीच मला ऑफिसमध्ये उभंसुद्धा केलं नाही, माझा इंटरव्ह्यूसुद्धा घेतला नाही, मला हकलून दिलं. आणि आज मला नोकरी मिळाली आहे, तर तुम्ही लगेच येथे धावत पळत आला. यावरून असं दिसतंय की तुम्ही घाबरलेले आहात आणि येथेच मी जिंकले. म्हणजे आज तुमच्याकडे राघव कामतचं इतकं मोठं एम्पायर आहे, बंगला आहे, गाडी आहे, प्रॉपर्टी आहे, तरीसुद्धा मला एक छोटीशी नोकरी मिळाली आणि तुमचं सिंहासन हलायला लागलं. तुम्ही घाबरलात आणि येथे आला. तेथेच मी जिंकले आणि तुम्ही हरलात. हे ऐकून चाळीतले सगळे लोक खूप खुश होतात आणि हसू लागतात. त्यामुळे सरकारला खूप राग येतो की हे लोक माझ्यावर हसताय. सरकार सगळ्यांना बोट दाखवते आणि गप्प बसायला लावते. सरकार ही दाभडे मावशीजवळ येते आणि विचारते, खूप हसू येतंय, माझ्यावर हसतेस तू? दात तोडून टाकील तुझे. दाभडे मावशी चांगलीच घाबरते. मग सरकार सखीजवळ येते आणि सखीला जाब विचारते, माझ्यावर हसण्याची हिंमत कशी केलीस तू? कोण आहेस ग तू? काय लायकी आहे तुझी? रस्त्यावर आली आहेस भिकारी कुठली? आज माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, पैसा आहे, प्रॉपर्टी आहे. तुझ्याकडे काय आहे? तुझ्याकडे काहीच नाही आहे. सांग काय आहे तुझ्याकडे? चाळीतले सगळे लोक खूप टेन्शनमध्ये येतात. सखी म्हणते, सरकार आज मी तुम्हाला सांगूनच टाकते की माझ्याकडे काय आहे. माझ्याकडे ही चाळीतली प्रेमळ माणसं आहेत, ज्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि ते नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. आज माझ्याकडे एक नोकरी आहे जी मी स्वतःच्या कॅलिबरवर, स्वतःच्या टॅलेंटवर मिळवली आहे. आणि माझ्याकडे माझ्या बाबांचा स्वाभिमान आहे. माझ्या बाबांनी, माझ्या आईने केलेले माझ्यावरचे संस्कार आहेत. आणि मी तुम्हाला आज चॅलेंज देते की तुम्ही जरी माझ्याकडून सगळं ओरबाडून घेतलं असलं ना, तरी मी ते सगळं परत मिळवणार. सरकारला हे सगळं हास्यास्पद वाटत असतं आणि सरकार हसू लागते. तर सखी म्हणते, सरकार तुम्हाला काय खुश व्हायचं ना ते खुश व्हा, हसून घ्या, कारण तुमच्या या बोलण्याने मला काहीच फरक पडत नाही. मी स्वाभिमानी आहे, स्वाभिमानी नाही आहे, कबीरच्या कंपनीत नोकरी केली काय, नाही केली काय, यावर तुम्हाला बोलण्याचा तर हक्क नाही आहे. कारण तुमच्यासारख्या बाईने आयुष्यात केलं तरी काय? स्वतः तर एक दमडीसुद्धा नाही कमवली. सगळं माझं लुबाडून घेतलं. माझ्या बाबांच्या मेहनतीवर नागासारखा वेटोळा टाकून बसल्यात आणि आता येथे मला स्वाभिमानाच्या गोष्टी सांगताय. सरकारला खूप राग येतो. या सखीला खूप बोलता येत आहे. सरकार चिडून म्हणते, एक नोकरी का मिळाली, तुला तर कंठच फुटला. तर सखी म्हणते, सरकार खरं तर मला आहे ना तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे, कारण तुम्ही मला घराबाहेर काढलं. जर तुम्ही मला घराबाहेर काढलं नसतं ना, तर माझी स्वतःशीच नव्याने ओळख झाली नसती. तुम्ही ज्या सखीला ओळखताना ती सखी आता या जगात नाही आहे. तुमच्यासमोर जी सखी उभी आहे ना, ती सखी वेगळी आहे, जी आता आधीसारखी मुळमुळीत राहिलेली नाही आहे. या सखीमध्ये आत्मविश्वास आहे, या सखीमध्ये लढण्याची धमक आहे. आणि मला थोडे कष्ट पडतील, पण मी आज तुम्हाला वचन देते की एक ना एक दिवस मी माझं सगळं परत मिळवेल. मी सरकारला तिची जागा दाखवून देईल आणि मी सरकारला पुरून उरेल, एवढं लक्षात ठेवा. सखीचा कॉन्फिडन्स हा वेगळ्याच लेव्हलवर असतो. आणि तेवढ्यात कान्हा हा टाळ्या वाजवत वाजवत पुढे येतो. त्यामुळे सरकार खूप चिडते, तर सखीला मात्र आनंद होतो. आणि कान्हा म्हणतो, वा सखी मॅडम वा, याला म्हणतात हात न लावता सुद्धा वाजवणं. काय वाजवली आहे तुम्ही? सरकार चिडते. कान्हा पुढे येतो आणि म्हणतो, सरकार याला म्हणतं हात न लावता सुद्धा समोरच्याचा गाल रंगवणं. आणि आज सखीने तेच केलंय. वा सखी मॅडम वा. TV सिरियलमध्ये सुद्धा असंच होतं. जेव्हा हिरोईन ही व्हिलनला सुनावते ना, तेव्हा सगळेजण टाळ्या वाजवतात. आता या हिरोईनने सुद्धा व्हिलनला सुनावलंय, वाजवा टाळ्या असं म्हणून कान्हा सगळ्या चाळीतील लोकांना टाळ्या वाजवायला सांगतो. सगळे चाळीतील लोक टाळ्यांचा एकच कडकडाट करतात आणि सगळे खूप खुश होतात. सरकारला हा अपमान सहन होत नाही. सरकार सखी, कान्हा, चाळीतल्या सगळ्या माणसांकडे रागारागाने पाहते, त्यांना बोट दाखवते.
त्यामुळे सगळेजण थांबतात आणि मग सरकार ही कान्हाला इशारा करते, चल तिकडे, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि सरकार निघून गेल्यानंतर कान्हासुद्धा तिच्या मागे मागे जातो. तर सरकार त्याला जाब विचारते, तुला मरायचं आहे का? त्या सखीबरोबर राहिलास ना तर लवकरच ढगात जाशील, एवढं लक्षात ठेव. कान्हा काही घाबरत नाही. सरकार ही कान्हावर चिडून म्हणते, तुझी सखी ना आजकाल खूप हवेत उडतीये, पण हे पंख तू तुला दिलेस एवढं लक्षात ठेव, नाहीतर तिची काहीच लायकी नाहीये. मी तिचं सगळं हिरावून घेतलंय. तिच्या डोक्यावर साधं छप्पर सुद्धा नाहीये. रस्त्यावर आली आहे ती. त्या दाभडेच्या घरात आश्रितासारखी राहतीये. त्यामुळे तू सुद्धा तिच्या नादाला लागू नकोस. तिच्या सोबत देऊन तू माझ्याशी पंगा घेतोय, माझ्याशी वैर घेतोय. तर कान्हा हसू लागतो आणि म्हणतो, सरकार कसं आहे ना, सखी माझी बायको आहे आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी तिची साथ देतच राहणार. प्रत्येक संकटात तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार. कधीही तिला एकटं सोडणार नाही. सरकार चिडून म्हणते, म्हणजे त्या सखीसाठी तू माझ्या विरोधात जाणार? आहे का एवढी हिंमत? बोल, आहे का तुझ्यात एवढी हिंमत? तर कान्हा म्हणतो, हिंमत तर आहेच आणि तुम्ही त्याचा ट्रेलरसुद्धा पाहिलाय. सरकार चिडून म्हणते, लायकीत राहायचं. त्या सखीची साथ दिली ना तर तू सुद्धा ढगात जाशील. तुला कळणार सुद्धा नाही आणि भिंतीवर 2 फोटो लागतील, एक तुझा आणि एक सखीचा. दोघांना सुद्धा मी मारून टाकेल. कान्हा म्हणतो, याच्यापेक्षा भारी आयडिया माझ्याकडे. मी तुमचे 2 फोटो लावतो ना, एक मनस्विनीच्या लुकमधला आणि एक तेजस्विनीच्या लुकमधला. तसं पण तुम्हाला आवडतं ना? सरकारला खूप राग येतो. सरकार कान्हा जवळ येते आणि म्हणते, माझ्याशी वाकड्यात जाऊ नकोस. त्या सखीच्या नादात सगळं काही गमावून बसशील, स्वतःचा जीवसुद्धा गमावून बसशील, एवढं लक्षात ठेव. तर कान्हा म्हणतो, सरकार मी जिवंत असताना आणि मेल्यानंतरसुद्धा सखीची साथ देईल. सखीची साथ मी कधीच सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवा. सरकार कान्हाकडे रागारागाने पाहते, त्याला डोळे दाखवते आणि म्हणते, वी विल सी, आणि तेथून निघून जाते. सरकार तिच्या गाडीत बसून तेथून निघून जाते. कान्हा तिच्याकडे पाहतच राहतो की ही बाई काही सुधारणार नाहीये. आणि इकडे चाळीत सगळी माणसं सखीचं कौतुक करत असतात आणि चाळीतली माणसं म्हणतात, आता सखीला नोकरी मिळाली आहे आणि खरंच सखीचा कॉन्फिडन्ससुद्धा खूप वाढला आहे. खरंच सखी, तुला असं पाहून ना आम्हाला खूप आनंद होतोय. सखीलासुद्धा आनंद होतो. तर किरण म्हणतो, पण आता कान्हाने सखीसाठी एवढं काही केलं आहे तर सखीने त्याला थँक्यू म्हणायला हवं ना? तर सखी म्हणते, मी का त्याला थँक्यू म्हणू? मी नाही त्याला थँक्यू म्हणणार. आता तुम्हीच तर म्हणाला की तुम्ही सगळं केलं हे सगळं, त्यामुळे मी काय थँक्यू म्हणणार नाही आहे. तर चाळीतल्या बायका म्हणतात, पण आता तू तर त्या कबीरच्या ऑफिसमध्ये काम करतेस ना, मग तुला त्याला सर म्हणावं लागणार आहे. चाळीतल्या बायका म्हणतात, हो हो, आता सखी त्याला सरच म्हणेल. तर सखी म्हणते, मी का त्याला सर म्हणेल? मी काय त्याला सर वगैरे म्हणणार नाही आहे. तर तेवढ्यात कान्हा तेथे येतो आणि म्हणतो, ठीक आहे, माझी बायको मला सर म्हणाली काय आणि नाही म्हणाली काय, मला काहीच फरक पडत नाही. तसं पण घरी आल्यावर बायकोच ही खरी बॉस असते हे सगळ्यांना माहिती आहे. चाळीतले सगळे लोक हसू लागतात. किरण कान्हाला म्हणतो, पहा, तू सखीसाठी एवढं काही केलं, एवढं छान डेकोरेशन केलं, तिला सरप्राईज दिलं, पण सखी काही तुला थँक्यू म्हणायला तयार नाही आहे. तर सखी म्हणते, मी का त्याला थँक्यू म्हणायचं? कारण सगळ्यांनी मला हे सांगितलं ना की हे कान्हाने केलेलं नाही आहे, हे सगळं आम्ही सगळ्यांनी मिळून केलं आहे. तर मग मी त्याला किंवा ज्यांनी कोणी केलं आहे त्याला थँक्यू म्हणते. असं म्हणून सखी जोरात ओरडते, थँक्यू बरं का, थँक्यू हे सगळं केल्याबद्दल. कान्हा खूप खुश होतो, हसतो. किरण, जान्हवी, चाळीतल्या सगळ्या लोकांना हसू येतं. सखीसुद्धा खूप खुश असते. कान्हाने मला नोकरी दिली, मग कान्हाने माझ्यासाठी एवढं छान डेकोरेशन केलं, माझं स्वागत केलं, त्यामुळे सखीच्या मनातला रागसुद्धा कमी झालेला असतो. सखी खूप खुश होते. आणि तेवढ्यात कान्हा म्हणतो, याचा अर्थ अख्खं गाव बुंदी खाऊन गेलंय पण माझ्या ताटात बुंदी पडलीच नाही. सखी विचारते, म्हणजे? कान्हा तिला सांगतो, अहो, तुम्हाला नोकरी मिळाली आणि सगळ्यांना पेढे मिळालेत, फक्त मलाच पेढे मिळाले नाही. तुम्ही सगळ्यांना पेढा भरवला ना, आता मलासुद्धा पेढा भरवा. तर सखी विचारते, तुझ्या हाताला काय मेहंदी लागली काय? तर कान्हाने त्याचा कोट असा अंगावर वरती घातलेला असतो आणि कोटच्या बाह्या तशाच लटकत असतात. कान्हा म्हणतो, हाताला मेहंदीने लागली आहे, मला हातच नाही आहे. सखी विचारते, काय? कान्हा म्हणतो, हे पहा ना, मला हातच नाही आहे. सगळेजण चाळीतले हसू लागतात आणि कान्हा म्हणतो,
ठाकुर, ये पेढा हमको दे दे ठाकूर, बेबी ठाकूर, सॉरी बेबी सरकार. हे ऐकून चाळीतले लोक आणखीनच हसू लागतात. सखीचा नाईलाज होतो. सखी ही कान्हाजवळ येते. कान्हा खूप खुश होतो आणि सखी त्याला पेढा भरवते. कान्हा म्हणतो, वाह, खरंच खूप छान होता पेढा, खूप गोड होता. आणि सखी तेथून निघून जाते. दाभडे मावशी पुढे येते आणि विचारते, काय रे, तुला एवढी नौटंकी कुठून सुचते? तर कान्हा सांगतो, सखीला पाहिलं का की मला सगळं काही सुचतं. तर किरण, जान्हवी, दाभडे मावशी विचारतात, पण सखी तुला काही थँक्यू म्हटली नाही, त्याचं वाईट वाटतंय. तू त्याच्यासाठी किती करतोय, पण तिला त्याचं काहीच वाटत नाहीये. कान्हा म्हणतो, दाभडे मावशी, सखी माझ्यासमोर काही बोलत नसली ना तरी ती आमच्या मोरपिसाशी नक्कीच बोलत असेल हे मला माहिती आहे. आणि कान्हाचं हे भाकीत खरं असतं. सखी ही घरी येते आणि मोरपिसाशी बोलत असते. सखी म्हणते, कान्हा, खरंच आज तू माझ्यासाठी खूप काही केलं आहे. तसा तू वाईट नाही आहे. तो हाफचड्डी आहे ना, थोडा आघाव आहे, थोडा वाईट वागतो, पण मनाने खूप चांगला आहे. आणि आज त्याने मला नोकरी दिली, माझ्यासाठी एवढं छान सेलिब्रेशन केलं, मला खरंच खूप भारी वाटलं. तसंही कोणत्याही नवऱ्याने आपल्या बायकोसाठी एवढं काही केल्यावर बायकोला त्याचं कौतुक वाटतंच. सखी ही कान्हाबद्दल भरभरून बोलत असते. म्हणजे कान्हाबद्दलचा तिच्या मनातला राग हा हळूहळू कमी होतोय. सखी म्हणते, कान्हा, आजपर्यंत तू माझ्यासाठी खूप काही केलं आहे. प्रत्येक अडचणीच्या वेळेस तू माझ्यासाठी खंबीरपणे उभा राहिला आहे, माझ्या पाठीशी उभा राहिला आहे. माझ्यावर कोणताही वार झाला तरी ढाल बनून तो तू स्वतःवर झेलला आहे. आणि तुझ्यामुळेच आजपर्यंत मी सुखरूप राहू शकले. नाहीतर सरकारने मला केव्हाच संपवलं असतं. मी आज या जगात नसते. कान्हा होता म्हणून सखी आहे, हे खरं आहे. सखी कान्हाबद्दल भरभरून बोलत असते. पण तेवढ्यात सखीला हे सुद्धा आठवतं की कान्हाने स्वतःची खरी ओळख लपवून खोटं नाव लावून तिच्याशी लग्न केलं होतं. सखी म्हणते, फक्त मला या गोष्टीचं खूप दुःख आहे की कान्हाने माझ्याशी खोटं बोलून लग्न केलं. जर त्याने ही चूक केली नसती ना तर मी अजूनही त्याच्या प्रेमात असते. कान्हा खरंच खूप स्मार्ट आहे, खूप हुशार आहे, म्हणून तर मी त्याच्या प्रेमात पडले. कोणत्या व्यक्तीला काय हवं आहे, त्याचं मन कसं जिंकायचं हे कान्हाला बरोबर कळतं, म्हणून मी त्याच्या प्रेमात पडले होते. फक्त त्याने जर माझा तो विश्वासघात केला नसता ना तर हे सगळं घडलंच नसतं. असा विचार करून सखी हा मोरपीस ठेवून देते. आणि त्याच वेळेस सखीला आठवतं की सरकार ही आज मला काय बोलली. सरकार मला म्हणाली, कुठे गेला तुझा स्वाभिमान? जर तुला त्याच कबीरच्या कंपनीत नोकरी करायची होती, मग तुझ्या बापाने तुला शिकवलेला स्वाभिमान कोठे गेला? तू तो स्वाभिमान गहाण ठेवला. हे आठवून सखी खूप दुःखी होते. मग सरकार तिला म्हणाली, काय तुझ्याकडे? रस्त्यावर आली आहेस तू, तुझ्याकडे काहीच नाही आहे. आज माझ्याकडे बंगला आहे, गाडी आहे, प्रॉपर्टी आहे, हे सगळं माझं आहे आणि तुझ्याकडे काहीच नाही आहे. हे सगळं आठवून सखीला खूप वाईट वाटतं की सरकार ही तिच्याशी किती वाईट बोलतीये, किती वाईट वागतीये. पण सखीने मात्र ठरवलेलं असतं की आता सरकारला घाबरायचं नाही. आणि सखी म्हणते, सरकार, तुम्हाला असं वाटतंय की ही तीच जुनी मुळमुळीच सखी आहे, पण आता ही सखी बदलली आहे आणि ही सखी तिच्या वडिलांच्या आणि तिच्या आईचा खुनाचा बदला घेणार. सरकारला त्यांची खरी जागा दाखवून देणार. सरकारला दाखवून देणार की आता ही सखी फक्त तेजस्विनी कामतचीच नाही तर राघव कामतची सुद्धा मुलगी आहे, ज्याने हे सगळं एम्पायर उभं केलं होतं, जो प्रत्येक शत्रूला पुरून उरत होता. आणि या सखीचा सामना करणं सरकार तुम्हाला शक्य होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. सखीमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास आलेला असतो. नोकरी मिळाल्यानंतर सखीने आता सरकारशी 2 हात करायचं ठरवलंय आणि आपल्या आईवडिलांच्या मृत्यूचा बदला घ्यायचा. सरकारने माझ्याकडून जे काही हिरावून घेतलंय ते सगळं परत मिळवायचं. सरकारने लुबाडलेली प्रॉपर्टी, घरदार, इस्टेट, कामत एम्पायर हे सगळं परत मिळवायचं, असं ठाम मत सखी निर्माण करते, ठाम निर्धार करते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. सखी ही आता पूर्णपणे बदलली आहे आणि जेव्हा ती कान्हाच्या कंपनीत जॉब करायला सुरुवात करेल तेव्हा तर या मालिकेत आणखीनच मजा येईल, यात शंका नाही. कारण सखी आणि कान्हा हे चाळीत असतात तेव्हाच त्यांची भांडणं थांबत नाही. आणि आता जेव्हा हे दोघे ऑफिसमध्ये सुद्धा एकत्र असतील
तेव्हा तर आणखीनच मजा येईल. त्यात कान्हा तिचा बॉस आहे, त्यामुळे सखीला त्याच्याशी उद्धटपणे बोलता येणार नाही, त्याच्यावर चिडता येणार नाही आणि कान्हा या संधीचा नक्कीच फायदा घेईल. पण त्यानंतर जेव्हा सखी आणि कान्हा चाळीत येतील तेव्हा सखी त्याला सोडणार नाही. कान्हाकडे सगळ्यात बेस्ट संधी आहे सखीचं प्रेम पुन्हा एकदा जिंकण्याची, सखीचं मन पुन्हा एकदा जिंकण्याची. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. सखीने सरकारला जे काही सुनावलंय ना ते पाहून खूप मजा आली. सरकारला असं वाटलं मी चाळीत जाईन आणि मग सखीचा अपमान करेल, सखीचा कॉन्फिडन्स कमी करेल. पण उलटं झालं. सखीने उलट या सरकारचाच कॉन्फिडन्स कमी केला. चाळीतले लोकसुद्धा सरकारला हसले, सरकारसमोर सखीसाठी टाळ्या वाजवल्या. त्यामुळे सरकारचा इगो चांगला दुखावला गेला आहे. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू सखी आणि कान्हा हे दोघेही एकत्र ऑफिसला जायला निघतील. म्हणजे एकाच वेळेस निघतील, पण कान्हा हा त्याच्या बुलेटवर जात असेल आणि सखी ही रिक्षाने जात असेल. आता कान्हा सखीला नक्कीच म्हणाला असेल की बेबी सरकार मी तुम्हाला सोडतो, पण सखीचा ॲटिट्यूड आपल्याला माहिती आहे. मला तुझ्याकडून कोणतीही मदत घ्यायची नाही आहे. मी एक शिट्टी वाजवली की रिक्षा येते आणि त्या रिक्षात बसून मी जाते. तर कान्हा आणि सखी एकमेकांच्या बाजूलाच असतील. कान्हा त्याच्या बुलेटवर आणि सखी ही रिक्षामध्ये असेल. तर कान्हा हा सखीला म्हणेल बेबी सरकार शेवटचं सांगतोय, बसा गाडीमध्ये, मी तुम्हाला ऑफिसला घेऊन जातो. तर सखी म्हणेल काही गरज नाही आहे, मी माझी येईल रिक्षामध्ये. हा रिक्षावाला गाडीला किक मारत असेल, पण रिक्षा काही सुरू होणार नाही. कान्हा म्हणेल ठीक आहे, मग माझ्या ऑफिसमध्ये जो उशिरा येतो ना त्याला पनिशमेंट दिली जाते, तीसुद्धा सगळ्या ऑफिससमोर. मी तुम्हाला शेवटचं विचारतोय, यायचं का? पण सखी तिच्या ॲटिट्यूडमध्ये असेल आणि म्हणेल सांगितलं ना तुला, मला नाही यायचं. कान्हा म्हणेल ठीक आहे. तर सखी या रिक्षावाल्याला म्हणेल दादा लवकर रिक्षा सुरू करा, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. पण काही केल्या रिक्षा सुरू होणार नाही आणि मग कान्हासुद्धा सखीला न घेताच ऑफिसला निघून जाईल. सखीला खूप टेन्शन येणार. कान्हा जे बोललं ते खरं आहे का? आता ही रिक्षा सुरू होत नाही आहे, मला दुसरी रिक्षा मिळेल का? मी वेळेत ऑफिसला पोहोचणार का? आणि जर मी वेळेत ऑफिसला नाही पोहोचले तर कान्हाने खरंच सगळ्यांसमोर मला शिक्षा दिली तर ऑफिसच्या पहिल्या दिवशी माझी काय इमेज राहील, काय इज्जत राहील माझी? असा विचार करून सखीला खूप टेन्शनमध्ये येणार. मग सखी आपल्या नोकरीच्या पहिल्या दिवशी ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचणार की मग उशीर झाल्यावर कान्हा तिला शिक्षा देणार, हे पाहायला खूप मजा येईल. फ्रेंड्स, लपंडाव मालिकेतला हा ट्विस्ट तुम्हाला आवडतोय का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.